सामना राहील 6 षटकांचा. बघूया आता आलिमगर. शेवटी गावाचं नाव येणं महत्वाचं आहे. मौजे आलिमगर, कारण हा शासकीय शब्द झाला. तर अल्ताफ यांनी चौकार हॅटिंग मारले ते 21 रुपये देऊन टाका. ते सांगायला दुसरा माणूस पाठवलाय. याने काहीतरी 300 रुपये कबूल केले असतील. अरे पैसे आणायची जबाबदारी महत्वाची आहे. अल्ताफ शेख आपण यायचंय. चौकारांची हॅट्रिक ठोकली होती आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चौकार षटकार आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या खेळाडूला 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. चला गेम जरा स्पीडअप करा. बघूया पहिला षटक. बघूया पहिला गोलंदाज. पाहू शकता आपण चौकारांची हॅट्रिक ठोकली होती. अल्ताफ शेख याला 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. निलेश दादा आणि हा राईट पाटील आर्म राऊंड देखील पहिला चेंडू. बघूया आणि अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक्स. तर टायमिंग शटअप केले. बघूया तर संघाची धाव संख्या 2 वर बिनबाद 2. भूषण पाटील एक विस्फोटक फलंदाज. भूषण पाटील म्हणजे किडनीमध्ये अडकलेला मुतखडा. अतिशय कठीण फलंदाज, विस्फोटक फलंदाज, धावांचं मशीन, यंत्र, रसायन. तर खेळण्यासाठी तयार. बघूया चेंडू पुन्हा टॅप मध्ये. बघूया मच्छिंद्र पाली. संघाची धाव संख्या 3 वर. तरी अजून एक गोट्या अंबार पाहिजे होता, कारण जी रतनबोला काशी केली होती. नाही टुर्नामेंटला प्रसाद राईट महोदय विकेट तयार. गोलंदाज अलिंग संघाचा आउटसाइड डॅब्स्ट मुन्नाचा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जोरदार अपेल आणि पंच मात्र चांगले आहेत. बघूया एकीकडं बाळा, अच्छा बाळा इकरे आणि हेमंत शेट्टी. म्हणजे एका बाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला अमित शहा. जबरदस्त पंचगिरी. बघूया पुन्हा एकदा तयार. व्यक्ती पहिला षटक बॉलिंग मार्कर आणि हा चेंडू पुन्हा लॉफ्ट केला. बघूया अप्रतिम टायमिंग. चेंडू लॉफ्ट केला, चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून आणि मागच्या स्पर्धेत बघूया आपल्या भिवंडीचे ही टीम. बघूया तिसऱ्या नंबर होती आमच्या प्रसाद बरोबर. बघूया अतिशय उत्कृष्ट समालोचक त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती पुरवली जाते. बघूया तिसऱ्या क्रमांकावर संघ होता. तर पहिला फलंदाज बाद, पहिला गडी घरात, पहिला हदरा, पहिल्या विकेटचा पतन प्रपात, पहिली गळती गच्छंती, पहिल्या विकेटची एक्झिट, पहिल्या विकेटचा काढता पाय, पहिली विकेट पाय उतार. संघाची धाव संख्या 1 बाद 3. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर नवीन फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज रोनित. तर तुर्बे संघाला पहिला हदरा. बघूया अतिशय खराब सुरुवात, पहिला मोहरा. तर या ठिकाणी नितीन कालन यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. बघूया नितीन कालन. जगदीश पाटील यांना रात्री झोपा येत नाहीत. तसा शंकर मात्रे बेलपाड्याचा, तेव्हा त्याचा मुन्हा फोन आला. प्यारेलाल मनेरा यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच आमचे रतनबुवा स्पर्धेचे दत्ता विशालजी चौधरी मडवी आपण देखील यांनी व्यासपीठावर स्पर्धेला यायचंय. बघूया शुभेच्छा दिल्यात. बघूया तर संघाची धाव संख्या झाली. बघूया 3 वर 1 बाद 3. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 4 वर 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या वधाली. धाव संख्या वृद्धिंगत. संघाची धाव संख्या 1 बाद 4. पहिल्या षटक प्रगती बदल असताना 2 बॉल्स टू गो. अलिमगर आणि तुर्बे असा विद्यमान सामना. बघूया भिवंडी तालुक्यामधला दादा संघ, त्याच्यानंतर भूषण पाटील यांचा नवी मुंबई मधला एक बलाढ्य संघ. आणि हा म्हणता येस चेंडू फिरकावून दिले. बघूया अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग, नेत्र दीपक फटका. व्हॉट अ ट्रेमेंडस स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह. तो संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये संघाची धाव संख्या 8 वर. अप्रतिम फटका, नेत्र दीपक, टायमिंग शॉट, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडी स्ट्रोक. संघाची धाव संख्या 8 वर.
तर मच्छिंद्र पाटील इंग्रजी म्हटलं नाही तर मना कॉमेंटेटर येडजावा आहे. म्हणजे थोडं थोडं इंग्रजी आलं पाहिजे. इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणतात. तर षटक क्रमांक पहिला समाप्त. पहिल्या षटकात धावा आल्या 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धन्यवाद. मी आपणास थांबवते. कॉमेंट्री बॉक्स स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी बाईक स्पॉन्सर केलेली आहे. माजी सरपंच सन्माननीय श्री संदीप म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचे फोकसमॅन निलेशदादा पाटील मेन ऑर्गनायझर आहेत. निलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मित्रांनो आपण पाहू शकता माजी सरपंच संदीपजी म्हात्रे साहेबांना सन्मानित करण्यात येते ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी खास बाईक स्पॉन्सर केलेली आहे आणि त्यांचा व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर स्वागत आणि सन्मान पॅरेलाल मनेर अंजूर यांना सन्मानित करायचं आहे ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत अंजूर गावच्या आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर बीजेपी युवा नेते सन्माननीय श्री निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येते व्यासपीठावर. पॅरेलाल मनेरा अंजूर पाहू शकता आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जयवंत पाटील. बघूया पुन्हा एकदा. आणि हा पुन्हा येस निर्धाव चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा उत्साह दे अपस्टम डॉट बॉल चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचे मेतकूट जमणे डॉट बॉल निर्धाव चेंडू धाव संख्या पुन्हा 1 बाद 8 वर 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकात धाव आले 8. नंतरचे षटक प्रगती बदा. बघूया हिमांशू हो पुन्हा सुसाट चेंडू वाडा मोगणे पशन जबरदस्त मारा. पुन्हा एकदा फलंदाज बीट झाला. बघूया अतिशय चांगला चेंडू समजत नाही. बघूया कसं खेळावं. तो डॉटबॉल निर्धाव चेंडू आणि वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळते. बघूया तर संघाची धाव संख्या 9 वर. आणि हा येस अप्रतिम फटका शॉर्ट पिच चेंडू अकोटामध्ये बॅकपोला अप्रतिम स्क्वेअर कट जबरदस्त टायमिंग नेत्रदीपक फटका तंत्रशुद्ध फटका समय सूचक समयबद्ध फटका उत्कृष्ट फटका आणि 4 धाव मिळतील. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या रुंदावली. संघाची धाव संख्या 13 वर. मीडपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार अरे अंजूर गावात रोनित आणि हुसन आणि हा म्हणत यस आणि झेल होता. बघूया लॉलीपॉप झेल होता. तर संघाची धाव संख्या जाऊन 14 वर. आणि माट्या तो जेवतात बाबा. माट्याला जेवू द्या जरा प्लीज. तर माटे आपली फरमाईश आहे. बघूया तर गोलंदाज हिमांशू हो अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू उत्कृष्ट मारा अचूक टप्पा. पुन्हा एकदा डॉट बॉल चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्याही प्रकारचे मेतकूत संधान सलगीत समन्वय जमणे डॉट बॉल निर्धाव चेंडू धाव संख्या 14 वर 1 बाद 14. पहिल्या षटकात धाव आल्या होत्या. बघूया पुरुषोत्तम पाटील स्टँडमध्ये एक नम्र विनंती करतो की चेंडू रिलीज होताना प्लीज आवाज करू नका. बाकी तुम्ही सेलिब्रेशन करू शकता पण रिलीज होताना प्लीज आवाज करू नका. कदाचित नीक वगैरे लागली तर पंचांना ऐकायला येणार नाही. नक्की नक्की चांगले सुद्धा आहे. बघूया परब सरांचे. बघूया कारण
कदाचित कॉट बिहाइंड जी कट असते बघूया प्लीज शांत राहायचं प्लीज. कृपया चेंडू टाकताना प्लीज आरडाओरडा करू नका. किती पण नाचा खा प्या मजा करा फक्त कमरेखालचं सोडून डोक्याला बांधू नका माहिती झालं. तर 12 चेंडू आणि 15 धावा म्हणजे प्रति षटका मग 7.50 7.5 धावांचा अस्किंग म्हणजे 12 चेंडू 15 धावा 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 बॉल्स. तुर्बे आणि अलिमगर असा हा विद्यमान सामना प्लीज. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स में आपणास थांबवते. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. संदेशजी मडवी यांना सन्मानित करायचं आहे. निलेश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. संदेशजी मडवी यांना सन्मानित करण्यात येत आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जयदेश मडवी यांना सन्मानित करायचं आहे. निलेश पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर भूषण पाटील इज बॅटिंग ऑन 6 आफ्टर 5 बॉल्स. आणि हा येस अप्रतिम डिलिव्हरी बघूया. मुकेशचा पहिला चेंडू जबरदस्त मारा मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग जबरदस्त मारा. संघाची धाव संख्या पुन्हा एकदा 15 वर. आलमघरचा मारा मात्र तिकडे बघूया. भेदक मारा जालिम मारा जलाल मारा आलिमगर विरुद्ध तुर्बे संघ. भूषण पाटील खेळतो 6 वर. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा येस जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघूया. चेंडू ट्रॅव्हल होईल बघूया. लॉंगाला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एक धाव मिळते बघूया. संघाची धाव संख्या 16 वर 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर पुरुषोत्तम बर्डे साहेब मगाशी यांचं आगमन झालं तर बघूया. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख. कारण शेवटी शिवसेना बीजेपीची युती आहे. मच्छिंद्र पाटील कितीही टीका केली ते चालते बघूया. धाव संख्या 16 वर 16. हो अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. डीजे आणि अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी 11 धावांनी खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बॉल त्रिफलाचित पित्तल उघड्यावर दांडी गोल झाली. एसटीचा छेद केला भेद केला. एसटी उकडली गेली वाकविली नमविली आणि दुसरे फेकेचं बदन. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स दशरथजी पाटील मी आपणास थांबवतोय. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. विशालजी मडवी यांना सन्मानित करायचं आहे. निलेश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते. व्यासपीठावर आपण पाहू शकता विशाल मडवी यांचा स्वागत आणि सन्मान केला जाते. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय भेट आकर्षक सन्मान चिन्ह दिला जाते. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जयवंत पाटील. ट्रक भरून शाले आणलेले आहेत. ते संपले मग पाहिजे नाही तर नाक्यावर वाटायला लागतील म्हणून ते हायत्यास वाटून टाका एकदा. आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. येस मुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील. धन्यवाद. आयोजकांची कडक सूचना बघूया. ताकीद आहे आपल्याला वॉर्निंग आहे. शेवटची वॉर्निंग ऑफिशियल. कुठल्याही प्रकारचा हातवारी स्लेजिंग करायच्या प्लेज अंपायरला काही हातवारी करू नका. ते तिकडे थांबले गोंगार त्यांना रंगला. तिकडे बघा जैशे मोहम्मदचे बसलेत. त्यांचा तळू उद्ध्वस्त केलं तरी अजून बाकी आहे तिकडं.
तर मुकेश एजन हॅट्रिक. तर राईडा महोदय गेम जरा स्पीडअप करा प्लीज. आणि हा पुन्हा येस दमदार चेंडू, अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट मारा बघूया या षटकामध्ये. बघूया इजन हॅट्रिक होता पण तो एक धाव मिळते. संघाची धाव संख्या जाऊन बोलली 3/17 अतिशय कमी धाव संख्या, जजबी धाव संख्या. 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चला गेम जरा स्पीड करा प्लीज. तुर्बे बनाम प्रतिस्पर्धी बघूया लोकल संघ अलिमगड. आणि बघूया आणि हा येस नक्कीच चौकार जाईल आणि हा चौकार येस आउटफील्ड फास्ट आणि हा चौकार येस. खरं पाय ठेवला होता सीमारेषेवर. बघूया इथं स्पष्ट दिसतंय. पंतांचा निर्णय बघूया. काय झालं काय बाबा? म्हणून थर्ड अंपायर कमिटीला ठेवायचा. त्या बाजूला 4-5 दंडकं ठेवायचे म्हणजे भांडणं झाली तर कमिटीला वापरायला बरे. म्हणून थर्ड अंपायर कधी हा बाहेरचा ठेवायचा नसतो. मी जिथे मॅचला तिथे सांगतो. आणि वापरताना मच्छिंद्र पाटील प्रत्येकाच्या गाड्या सेपरेट पाहिजे, 11 पाहिजे, कारण त्याच्यातून इन्फेक्शन जास्त होतो. तर ऍक्शन रिले बघूया स्लो मोशनचे चित्रफित. बाउंड्री गीतेवर आज शेपंडून सांगता इथं. कारण आमच्या समोर इथं टीव्ही आहे. कारण काय असतं मांजराला कालोखात जास्त दिसतं. तर 4 धावा मिळतील. तर संघाची धाव संख्या मुसंडी माल संघाची धाव संख्या 21. तर गोलंदाज हिमांशू. आणि हा चेंडू पुन्हा एक दमदार स्ट्रोक बघूया. आणि हा पुन्हा येस हल्ला बॉल. कारण समर्थक जास्त असल्यामुळे बघूया प्रेक्षकांचा निर्णय. आणि फलंदाज धन्यवाद देणार. डीजे बघूया जरा ते वाड्यावर कुठलं गाणी आहे. तुम्हाला गाणी कुठलं आहे ते? तर धाव संख्या 4/21. काय नाही नाचा दादा, उद्या सकाळी मोकळा होशील. या ना गोट्याला ऍसिडिटी कधी होणार नाही. आणि हा पुन्हा चांगला. हो आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 5वा फलंदाज बाद. जी मेन विकेट होती ज्याच्यावर आशा होती म्हणजे पॅन्टचं पहिलं बटन तुटल्यावर ती जबाबदारी दुसऱ्या बटनावर येते, ती जबाबदारी त्याच्यावर होती. आणि 5व्या फेक्याचं बदन 5/21 अशी दमछाक पिछे हट. धन्यवाद. बघूया
आणि 5-21 21 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. माझ्या समेत बघूया दिग्गज समालोचक मच्छिंद्र पाटील आमचे प्रसाद परबत सर असते बघूया, ज्यांनी सलग 10 वर्ष रतनबुवा सारखी स्पर्धा आपल्या वक्तृत्वावर गाजविली. आणि हा येस आउटसाइड द लेग स्टंप होता बघूया. आणि हा दिशाहीन चेंडू अप्रतिम बघूया. एक धावेचा इशारा, एक धावेचा संकेत. संघाची धावसंख्या अहमदनगर नेवाली संघाची धावसंख्या 5-22. तुर्बे संघाला एक धावेचा बेनिफिट. तर एक विशेष सूचनेकडे मी तुमचं लक्ष वेधतो. टेंबोली संघाचा का खेळूचा मोबाईल इथे हरवलाय. जर कोणाला मिळाला असेल तर निश्चित आपण तो प्रामाणिकपणे जमा करा. टेक्नो कंपनीचा ब्लॅक कलरचा मोबाईल आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणून दिला उचित बक्षीस दिलं जाईल. आणि हा येस बॅटची एज घेतली बघूया. आणि अशा प्रकारे फलंदाज 6वा बाद. समोर स्टँड बघूया. विरुद्ध अपसाईडला आमच्या स्टँड आहे बघूया. उजव्या हाताला प्लीज आपण गप्प राहायचं प्लीज. कृपया चेंडू टाकताना तरी बोलू नका प्लीज. आणि आपण जर पित असाल तर बाटल्या जरा आडव्या करा जाताना, कारण हा परिसर हागणदारी मुक्त आहे. कारण ग्रामपंचायतचं बघूया मुख्य उद्दिष्ट काय असतं, हागणदारी मुक्त आणि तंटा मुक्ती. तर 6वा फलंदाज बाद नवीन फलंदाज. हा तुर्बे संघाचे सगळे 1.5 दिवसाचे गणपती आहेत. फक्त भूषण पाटील सोडला तर अरे नको अनंत चतुर्दशी गौरी थांबाल का नको. आणि हा म्हणता येस लॉफ्ट इट होता बघूया. आणि पुन्हा फक्त एक धाव मिळते. 100 ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या मधली 22 वर. 6 बाद 22 22 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट 24. तर आमचे सुभाष धुमाल कमी तिथे आम्ही वेळ पडली तर समालोचन सूत्रसंचालन आणि सर्व माहिती आहे. आणि हा शॉर्ट चेंडू म्हणा येस बाकवास पहिल्याला चेंडू ट्रॅव्हल होते बघूया दरम्यान. आणि फलंदाज बाद येस धावचित. फलंदाज बाद अतिशय चांगला निर्णय. आणि 7 बाद 25. धन्यवाद. बघूया 7 बाद 25. अतिशय कमी टार्गेट, कमी धाव संख्या, वाजवी, मामूली, किफाशी, नगण्य, किमान, माफक धाव संख्या बघूया. तर षटक क्रमांक बघूया 4थं म्हणजे 3रं प्रगती 4थं षटक संपलं आहे. 25-25 25. 3rd नंबर पाहिजे. अच्छा. आणि रिव्ह्यू बघा आपण प्लीज. आणि फलंदाज यस पंचांचा निर्णय चांगला बघूया. आणि फलंदाज बाद यस आउट. तर 7 बाद 25 असे दमछक संघ बॅकफुटवर संघ उतरणीला. अतिशय खराब स्थितीत दयनीय अवस्था उडालेली तारंबल, हाबेलांडी, घाबरगुंडी, घसरगुंडी. 7 बाद 25 आणि 11 धावा देऊन 3 बळी बघूया.
हिमांशु पाटील बघूया, जबरदस्त योगदान, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, अतिशय चांगला मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम मिस्टर हिमांशु पाटील. जरीमरी अलिमगड संघाचा रमणीक. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स में अपना थांबवतोय व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक अंजूर सन्मान्य श्री अशोकजी मनेरा यांना सन्मानित करायचं आहे. कुमार पाटील, मी आपणास विनंती करते आपल्या शुभ हस्ते अशोकजी मनेरा, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक अंजूर यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जर कोणाला मोबाईल सापडला त्यांनी कृपया आणून द्यायचा. जर मोबाईल स्विच ऑफ येत असेल तो पुन्हा परत येणार नाही. त्यानंतर कुमार पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते समाजसेवक रामजी पाटील यांना सन्मानित करायचं आपल्या शुभ हस्ते. कारण मोबाईल भेटल्या भेटल्या बॅटरी काढून टाकतात, म्हणजे संपर्क संपला. पाहू शकता आपण व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातो आमच्या प्रमुख मान्यवरांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दशरथ पाटील सर. धन्यवाद जयवंत पाटील, तुम्हाला माहिती वाकून बघावं लागतंय. तर पहिला चेंडू शार्पेशन पुन्हा एकदा 2 धाव मिळते. चांगला रनिंग मिनिंग द विकेट. तर संघाची धाव संख्या 29, 27, 27, 7 बाद 27, 2 7 for 7. 5वं षटक प्रगती पदार बघूया. 4 षटकामध्ये धावा आल्या होत्या 25. तर विनंती करून प्लीज आपण जो मोबाईल सापडला त्यांनी मोबाईल कृपया आणून द्यायचा प्लीज. हो, जबरदस्त टायमिंग म्हणून चेंडू. आणि हा येस चांगला फटका, दमदार स्ट्रोक आणि हा चौकार बघूया. अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका, तंत्रशुद्ध फटका, क्लासिकल समयसूचक, समयबद्ध, अनुपम, अप्रतिम, लावण्य, सुंदर फटका. तर संघाची धाव संख्या जाऊन बोलली 31 वर. रात्री या अंटीची कारण दुपारची 12 आरती झाल्यानंतर चालू होतं, त्याच्यानंतर रात्रीची 12ची आरती, असं हे शेड्यूल आहे बघूया रोजचं. आणि हा म्हणता यस अप्रतिम फटका बघूया. तर संघाची धाव संख्या जाऊन बोलली. तर ड्रोन तर्फत बघूया, ड्रोन मार्फत बघूया या स्पर्धेचं लाईव्ह चित्रीकरण. गोलंदाज रोहित रायडा हो द विकेट. आणि हा मुलगा येस लॉफ्टेड, चांगला फटका बघूया. आणि हा चौकार आहे की, आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघूया सीमारेषेलगत. भावेश काय असतं वहीन उड्या माझे समजले असे क्षेत्ररक्षण होतात. मुकेश संघाची धाव संख्या 34 वर 34 होता. मात्र तुर्बे संघाने जर भूषण पाटील बाद झाला नसता नक्कीच. आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघूया, जांबवंत उडी मारून रोहित तयार. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. फक्त 1 धाव मिळते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण फेक केली होती बघूया थ्रज गोलंदाजाकडे, आणि 1 धाव मिळते. द स्कोर इज मुव्हिंग 35 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 7 बाद 35 अशी सद्य स्थिती, विद्यमान अवस्था, वास्तविक स्थिती. तुर्बे बनाम प्रतिस्पर्धी, विरुद्ध संघ रायवल संघ अलीमघर रमणीक. म्हटलं सोन्याच्या पेढीवाला आहे का काय? ज्वेलर्स. आणि हा येस उजव्या एष्टीच्या बाहेरून स्वैर मारा, दिशाहीन मारा.
एक धावेचा इशारा, संकेत, निर्देश, निर्वाळा, दावा, समर्थन, अनुमान, अदमास, अंदाज, अवांतर धाव संख्येवर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले बघूया 36 वर 36 कृपया गोलंदाजीसाठी प्लीज बॉलिंग करताना तरी ओरडू नका प्लीज. तर माट्याची मागणी आहे, पुरविली जाईल. जसा मागणी तसा पुरवठा. अतिशय फटका, जबरदस्त टायमिंग, व्हॉट अ ट्रेमेंडस स्ट्रोक. तर पहिल्या षटकात धावा येत्या 6, नंतरच्या षटकात 7 धावा, नंतर 6 आणि नंतर 4 आणि त्याच्यानंतर 17, म्हणजे असं बॉलिंग ॲनालिसिस. तर संघाचा शेवटचा गोलंदाज, संघाच्या वतीने अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक बघूया. जबरदस्त सामना करा, दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून एक अतिटटीचा सामना. दोन्ही संघाकडून अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. शेवटचा गोलंदाज रमणिक स्पोर्ट्स अलीमगढ संघाचा. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मी आपणास थांबवते. स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. अलीमगढ गावचे सन्माननीय श्री नितेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. कुमार पाटील, मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नितेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय श्री प्रेमनाथजी पाटील यांचा यथोचित स्वागत त्यांनी सन्मान करायचा आहे. कुमार पाटील, मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जयवंत पाटील आणि भगवा चषक घुंबारडे इथे बघूया. जबरदस्त भव्य दिवस त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी शुभेच्छा बघूया आमच्या भोईर साहेब. तर स्कोर इज 42 42 42 7 बाद 42. शेवटचा षटक प्रगती बदल बघूया. पहिला चेंडू शेवटच्या षटकामध्ये. आणि हा येस अप्रतिम फटका बघूया. जबरदस्त टायमिंग, शॉर्ट पे चेंडू, फुटवर्क बघा बघूया. लगेच चेंडूवर आला आणि एक जबरदस्त टायमिंग. डीजे आणि अतिशय चांगला फटका, शॉर्ट पे चेंडू अकोट डब्याचा बघूया. जबरदस्त टायमिंग, फुल पॉवरफुल सक्सेसफुल, तोलून मापून मारलेला हा जबरदस्त टायमिंग. गगनचुंबी वज्र डोळा संघाची धाव संख्या नेऊन 48 वर. आणि हा पुन्हा एक कमबॅक करतोय बघा संघ बघूया. आणि फलंदाज बाद एक डीप मिडवे केला बघूया. मोठा फटका मारत होता परंतु आठला मात्र टायमिंग जमलं. अशा प्रकारे फलंदाज 8वा बाद. डीजे आणि तुर्बे संघाचे तळाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज. मनोज ठाकूर बघा बघूया, मैदान बघा आपलं हे. मनोज ठाकूर यांनी अलीमगढ संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. मनोज ठाकूर, आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. अनेक शुभेच्छांच्या वर्षावानी याला व्ह्युअर्स बघितले बघूया. तब्बल लाखाच्या वरती गेले आकडा, कारण बाईक 19 आहेत. बाजूला गॅरेज पण टाकायचा होता, म्हणजे जाताना काय पंक्चर वगैरे झालं तर काय करणार. तर शेवटचा षटक प्रगती पदावर, म्हणजे तात्पुरता गॅरेज होता. आणि ह्या येस बॅटची हेच घेतली बघूया. दरम्यान चेंडू बॅकवर्ड गलीच्या दिशेने एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये संघाची धाव संख्या 49. 8 बाद 49. धन्यवाद दादा, कोराच्या धन्यवाद धन्यवाद. नाही आम्हाला भीती वाटते पॅक टाकले का काय, कारण कलर तसा आहे पॅकचा. द 49. तर याच्यानंतर बघूया
आमच्या डान्सिंग अंपायर उतरतील, कारण माट्याला बरीच इथं मागणी आली आहे. बघूया, धन्यवाद देतो आयोजकांनी, त्यांनी याला पहिल्यांदा इथं लॉन्च केलंय, कारण तुम्ही पहिले डीलर आहात. आणि हा मुलगा येस दमदार स्ट्रोक बघूया, जबरदस्त टायमिंग. तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 53. म्हणजे आता मात्र तुर्बे संघ कमबॅक करतो. मच्छिंद्र पाटील बघूया, असं वाटलं होतं की 40 तरी आकडा 30 पाकडा पार करतो की नाही, परंतु नंतर मात्र जबरदस्त फटकेबाजी करीत संघात एक जबरदस्त टार्गेट. धाव संख्या 53. भरत पाटील बालकुम यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्यात, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि हा म्हणत येस, आणि फलंदाज येस नॉन शकला बाद झाला. बघूया, आणि अशा प्रकारे शेवटची जोडी मैदानात. बघूया चेंडू किती राहिले बाकी, बघूया फक्त एक चेंडू. बघूया शेवटचा लास्ट डिलिव्हरी इन दी 6th ओव्हर. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. तर जाऊ संख्या 53. बघूया चांगलं टार्गेट. बघूया तुर्बे संघाचा. बघूया अवक सरासरी उलाढायला भांडवल. बघूया 53 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट. आणि शेवटची जोडी आणि शेवटचा चेंडू फलंदाज फेस करेल. तुर्बे बनाम अलीमघर असा हा विद्यमान सामना. बघूया तुर्बे संघाने अगोदर पराभूत केलं होतं. बघूया खरबाव संघाला. तर 1 बॉल टू गो, लास्ट डिलिव्हरी. रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल. बघूया पुन्हा एकदा 2 धाव मिळतील. चांगलं रनिंग बिनी द विकेट, आणि फलंदाज बाद होते. बघूया आणि 2 धाव मिळते. बघूया म्हणजे सर्व बाद. थर्ड अंपायर. बघूया तर या स्पर्धेचं बघूया जे ड्रोन मार्फत आपण बघूया मैदानावरचं चित्र दृश्य चित्रित करतायत. बघूया तर रनआउट साठी बघूया थर्ड अंपायर रिव्ह्यू. बघूया बॅट हवेत आहे ना परब सर. बॅट हवेत आहे बघा ना प्रसाद सर. दोन धावा, 2 तिसरा आउट झाला. 2-2. तिसरा आउट. तर फलंदाज तिसऱ्या वेळेस बघूया आणि 2 धावा मिळतील. कारण तिसऱ्या धावेसाठी रनआउट झाल्या. बघूया आणि अशा प्रकारे 2 धावांमध्ये टोटल स्कोर इज 55. आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. टार्गेट कसं चेस होईल. रोहिंदांदा बुलंदाबाद रायगडची मुलुक मैदान तो आमचे मच्छिंद्र पाटील. त्याच्यानंतर विनंती करा प्रसाद परब सर प्लीज कमन मायक्रोफोन. बहुत बहुत शुक्रिया दशरथ जी, बहुत ही शुक्रिया प्रसाद जी. बहुत ही बड़ा मंजर इस मैदान के ऊपर दर्शकों की तादाद आए दिन, और ये माटे अंपायर की मांग पूरी करती हुई माटे जैसे मैदान पर गए, जिस तरह से एंट्री हुई माटे की, बहुत ही शानदार जच रहे मैदान के ऊपर. और देखिए कपिल पाटिल साहब की छवि हम देख पा रहे हैं. भिवंडी के लोकसभा के सांसद जिनके नाम से ट्रॉफी खेली जा रही है, सभी का स्वागत करेंगे. रात के ठीक 11:23 मैदान पर दर्शकों की तादाद. यस, स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे आमच्या प्रमुख मान्यवरांचा. व्यासपीठावर आलिमगर गावचे सन्माननीय श्री दीपक पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. निलेश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. खंदे समर्थक आहेत दीपक शेठ पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. निलेश दादा पाटील आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहू शकता. त्यानंतर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे रायगड रोहिंग्यांची तोप आणि ज्याने कतार दुबई येथे जाऊन अतिशय सुमधुर असं समालोचन केलेलं आहे ते मच्छिंद्र पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर मी निलेश दादा पाटील यांना विनंती करते. रायगडची तोप रोहिंग्यांचा बुलंद आवाज आणि ज्याने कतार दुबई येथे जाऊन अतिशय सुमधुर असं समालोचन केलेलं आहे ते मच्छिंद्र पाटील सर आणि त्यांना सन्मानित करायचं आहे. अतिशय जबरदस्त आजच्या दिवसामध्ये त्यांनी जबरदस्त समालोचन केलेलं आहे. मच्छिंद्र पाटील सर यांचा भव्य दिव्य स्वागत त्यांनी सन्मान केला जाते. या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय आठवण एक आकर्षक सन्मान चिन्ह दिला जाते. ऍक्च्युली सांगायचं झालं तर जयवंत निलेश पाटील साहेबांचा आग्रह होता की अजून एक दिवस थांबण्यासाठी, पण जवळ आता लवकरच महाशिवरात्र येते आणि खूप मोठी जबाबदारी असते मच्छिंद्रच्या खांद्यावर, कारण त्यांचं स्वतःचं एक महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे, स्वतः ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. तो बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर आयोजकर्ताओं का हम शुक्रिया अदा करेंगे. मुकाबले का आगाज होता हुआ और यहाँ पर हरी झंडी दिखती हुई मैदान के ऊपर मुकाबले का आगाज होता. मजा आएगा मुकाबले में. पहले गेंद बैक पर जाकर इस गेंद को खेलने की कोशिश गेंद जा रही है. पॉइंट के रीजन में एक रन जरूर मिलेगा यहाँ पर. प्रसाद जी जिक्र करके मैदान के ऊपर जिस प्रकार स्कोर रहा और अंपायर का इशारे देखिए यहाँ पर माटिया की काफी यहाँ पर मांग की गई थी, जिस प्रकार माटिया की यहाँ पर मांग की गई थी दर्शकों की ओर से, और ये नटखट अंपायर मैदान के ऊपर गोटा की यादों को ताज़ा करते हुए और टीम का स्कोर यहाँ से बनता हुआ 1 रन. प्रसाद जी ध्यान बटोन के मैदान के ऊपर जिस प्रकार का स्कोर रहा, पहले 2 ओवर में 15 रन, उसके बाद 2 ओवर में 10 रन और अंतिम स्लो ओवर में 30 रन पूरे के यहाँ पर, और कुल मिलाकर 55 रन मैदान के ऊपर. अब तक 56 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. अंपायर लगातार यहाँ पर ध्यान बटोरते हुए हमारा पर का पहला ओवर प्रगति पर. जिस प्रकार मुकाबले की बात करेंगे तो हिमांशु पाटिल नक्श 11 की ओर से रतन बोर्ड ट्रॉफी में खेले थे और रायगढ़ थाना के बीच में जो मुकाबला हुआ उस थाना की टीम में भी खेले थे. क्या शानदार प्रदर्शन किया था इस बल्लेबाज ने उसी मैदान के रतन बोर्ड ट्रॉफी में. पटकी हुई गेंद बैकफुट पर गए यहाँ पर, हवा से बातें करते गेंद खिलाड़ी वहां पर पहुंच जाएंगे या नहीं, ये भी एक सवाल था. 1 रन पूरा किया, दूसरी की कोशिश उसमें यहाँ पर कामयाबी मिलती हुई. 2 रन यहाँ से मिलेंगे. जिस प्रकार के दर्शकों की तादाद मैदान पर हम देख पा रहे हैं आए दिन बढ़ती भी, छठा दिन इस प्रतियोगिता का, और आयोजकर्ता हमारे सुकेश ठाकी और नितेश पाटिल और सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजुर के माध्यम से प्रतियोगिता देख पा रहे. भारत के पूरे कोने कोने में चर्चा होती प्रतियोगिता की और 1 लाख से भी ज्यादा व्यूज प्रतियोगिता को मिलते हुए 19 बाइक की यादगार सफर की प्रतियोगिता आज छठे दिन में, और 5 तारीख को होगा इस प्रतियोगिता का समापन. पटके गेंद बैकफुट में जाकर स्क्वायर करना चाहते खिलाड़ी वहां से मौजूद पॉइंट के ऊपर से आते हुए. जितने रन के लिए संघर्ष किया था तुर्बे टीम ने, उतना ही संघर्ष यहाँ पर अलीमगढ़ टीम को करना होगा, क्योंकि हम देख पा रहे हैं रात के ठीक 11:27 तापमान मैदान के अंदर लगभग 24 अंश सेल्सियस. शबनम यहाँ पर हल्की सी गिरती हुई और विकेट में मॉइस्चर आता हुआ, काफी ठंड माहौल है मैदान के ऊपर, और इस ठंड माहौल में गेंदबाजों के लिए ये मौका ज्यादा होगा, लेकिन बल्लेबाज के लिए संघर्ष करना होगा मैदान पर. गेंद फिर एक बार पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर जाकर पसंद किया खेलने को. जिस प्रकार तजुर्बा यहाँ पर, और प्रसाद जी मैंने जिक्र किया था इस खिलाड़ी का भूषण का, जिन्होंने कतार की प्रतियोगिता में यश बिशन लायंस, और ये देखिए अंपायर, क्या बात है, हमारे पूर्वजों की यादों को ताजा कर रहे हैं शायद. जिस प्रकार की एक्शन थी उनकी, समझने वाले को इशारा काफी है. डॉर्किंग की समाप्ति इस वेशभूषण. पटकी गेंद थी, रूम बनाया था अपने आपको खेलने के लिए, कोशिश यहाँ पर 1 रन बिल्कुल मिलेगा. रनों के लिए संघर्ष करना होगा, यहाँ पर मैंने जिक्र किया था जिस प्रकार का संघर्ष किया था तुर्बे टीम ने रनों के लिए, उसी प्रकार का संघर्ष मैदान के ऊपर जारी है. यह इस तहसील की बहुत ही बड़ी टीम मानी जाती है. बात करेंगे इस टीम की तो अलीमगढ़ टीम रहेगी यहाँ पर. सूर्य की टीम की हम अक्सर बात करते हैं, ये टीम काफी बड़ी मानी जाती है इस एरिया की,
और यहाँ पर वही टीम इस मैदान के ऊपर संघर्ष करती हुई। कल इस प्रतियोगिता में भरोटी टीम को हमने देखा था दर्शकों की काफी तादाद की मौजूदगी में, और ये मुकाबला उसी मौजूदगी में चलता हुआ। पटकी भी गेंद बैकफुट पर जाकर इस गेंद को खिलाड़ी कोई भी दूर दूर तक नजर नहीं आ रहा, पर भूषण आपसे नाराज है और अंपायर का कुछ इशारा अलग होगा। क्या बात है, क्या बात है, क्या एंटरटेन है यहाँ पर। और प्रसाद जी जहां तक वो पहुंच चुके अंपायर, और ये देखिए अंदर वहां तक नहीं जाना है, ये कुछ दर्शक उनसा लुप्त उठाते हुए वहां पे नहीं जाना है, कुछ भी 19-20 हो सकता है दर्शकों की ओर से, और यहां से मिलेगा। यस प्रसाद जी, अंपायर बहुत एंटरटेनमेंट करते हुए मांग की थी। यस प्रसाद जी, माट्यांना एक विनंती आहे की प्लीज आपण जास्त दूर जाऊ नका, आपण डिसिजन लगेच द्यायचं आणि सामना सुरू करायचा बस। नीचे जितनी दूर आप जाएंगे उतनी ही नजदीक आएंगे। यहाँ पर ये देखिए हमारे आयोजकर्ता सुकेश जी डाकी इस कमेटी बॉक्स में हमें सूचना देते हुए, सूचित करते हुए, नीलेश जी पाटिल भी हमें सूचित करते हुए हमारे ध्यान बढ़ोते हुए मैदान के ऊपर, क्योंकि जिस प्रकार का मुकाबला जारी है ये मुकाबला काफी बड़ा होने की इस मैदान के ऊपर चर्चा हो रही है। बेशक मुकाबला बड़ा होगा, इस प्रकार का खेल मैदान पर है, कभी मैदान चीखों से गूंज रहा है तो कभी मैदान कब्रिस्तान के सन्नाटे में तब्दील हो रहा है। और कब्रिस्तान से मुझे याद है दोस्तों, बताना चाहेंगे उस के बारे में भी चर्चा करेंगे। यहाँ पर गेंदबाजी में तैनात गेंदबाज दूसरा ओवर प्रगति पर गेंदबाजी में तब्दील होती हुई और गेंदबाज आते हुए ओवर की समाप्ति 9 रन, एक ओवर के समाप्ति के बाद बिना किसी विकेट के नुकसान के बाद अच्छी शुरुआत करते हुए बल्लेबाज हिमांशु और दयानंद यहाँ पर अपना जलवा काम करते बल्लेबाज से एक चौका लगा अंतिम गेंद के ऊपर और टीम का स्कोर 9 पर पहुंचता हुआ। ये देखिए फुल लेंथ गेंद विकेटों के पीछे गेंद को यहाँ पर फील किया, भूषण गेंद के नीचे है और ये देखिए खुन्नस दिखाते हुए अंपायर का इशारा हो चुका यहाँ पर, यानी कि पहले विकेट का पतन होता हुआ। क्या एक्शन रिप्ले था यहाँ पर प्रसाद जी, जिस प्रकार के उन्होंने हाथ को पीछे फेंका था नहीं कर पाए, और ये माटिया, ये देखिए माटिया को पोलियो कब हो गया अबे मुझे पता नहीं चला, तो पता ही नाही था। अरे क्या नटकर अंपायर यहाँ पर। एक मला सूचनाची द्यावीशी वाटते, लक्षात घ्या जे प्रेक्षक आणि खास करून या स्पर्धेमध्ये खेळलेले जेवढे संघ आहेत, जेवढे लाईव्ह बघतायत, एक अत्यंत महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत देऊ इच्छितो। आयोजकांच्या वतीने एक सूचना आलेली आहे, आतापर्यंत जेवढे संघ एक सामना किंवा 2 सामना जिंकून पुढे सरकले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। याच्यानंतर जे तुमचे जेवढे राऊंड होतील किंवा जेव्हा ज्या दिवशी तुमचा सामना असेल त्या दिवशी आपले कंपल्सरी ओरिजिनल ID कार्ड्स हे कंपल्सरी घेऊन यायचे आहेत। ओरिजिनल ID कार्ड इथे मात्र आणल्याशिवाय खेळायला मिळणार नाहीये, ही सूचना लक्षात घ्या। आणि ओरिजिनल डुप्लिकेट आणायचा नाहीये, इथे थंब मशीन सुद्धा असेल। आम्हाला काही जर डाऊट वाटला आयोजकांना तर थंब मशीन आम्ही चेक करू, आणि जर तिथे मात्र तो खेळाडू त्या गावातला किंवा त्या गटातला नसेल तर तुम्हाला स्पर्धेतून बाहेर केलं जाईल। क्या ही आयोजन सूचना है लक्षात ठेवा। बिल्कुल प्रसाद जी, साफ सुथरा आयोजन, हम बात करेंगे इस आयोजनकर्ताओं के बारे में, और जिस प्रकार का हिमांशु का यहाँ पर सस्ते में विकेट प्राप्त हुआ है, यानी कि महंगाई के जमाने में ये सस्ते में विकेट मिलता हुआ, यहाँ से कुछ बदलाव आ सकते मैदान के ऊपर, क्योंकि जिस प्रकार का ये खेल मैदान पर था अंपायर की नटकर अदा भी हम देख पा रहे हैं, एंटरटेनमेंट करते हुए यहाँ पर पूरा पैसा वसूल हमारे अंपायर इस मैदान पर करते हुए। जिस तरह से हमने यहाँ पर बात की माटिया की और हमारे चटपटी कमेंटेटर दर्शक पार्टी की भी बात की है, खास आकर्षण इस आज की प्रतियोगिता का ने बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए अंपायर से काट लेते हुए और यहाँ से मिडल स्टंप की मांग करते हुए बल्लेबाज बायत के बल्लेबाज अभिजीत मैदान पर आते हुए, एक अभिजीत दूधे की हम बात करते हैं, अभिषेक लिखना यहाँ पर, अभिषेक मैदान पर आते हुए स्कोर ने अभिजीत लिखा यहाँ पर, भले के बाहरी किनारे के बिट्टो के पीछे निकलते हुए 1 रन यहाँ से मिलेगा। जितने इक्का दुक्का से रन मिलेंगे प्रसाद जी उतने मुकाबले का लुप्त तो बढ़ेगा मैदान के ऊपर, और जिस प्रकार खेल मैदान पर चल रहा है काफी बढ़िया खेल मैदान पर, और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ। रनों के लिए संघर्ष आप जो चीखों से गूंज रहा था मैदान, और कब्रिस्तान का सन्नाटा मैदान के ऊपर है प्रसाद जी। कब्रिस्तान के ऊपर लिखा था मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने जला दिया जाते जाते। और कब्रिस्तान का ये बिल्कुल ये देखिए यहां से मिलेगा विकेट दूसरा, अब मैदान के ऊपर बदलाव आता हुआ, विकेट नंबर दूसरा मैदान से बाहर, एक और करारा सदमा।
आजच माझा झालाय पगार येईन रोख नको उधार ये देखिए एक्शन रिप्ले में किस प्रकार रहा, बेस वुड यहाँ पर बिल्कुल बिखर चुके हैं और ये क्लीन बेस उड़ती हुई, और ये भी एक अनोखा नजारा देख रहे मैदान के ऊपर। वहां पर अपील भी की भूषण की ओर से, विकेट नंबर दूसरा गिरता हुआ ताश के पत्ते की तरह विकेट यहाँ पर गिर रहे, संभालना होगा एक कदम को यहाँ पर, क्योंकि जिस प्रकार का जल्लोष किया था दर्शकों ने, काफी सपोर्ट किया था इस टीम को, लेकिन उस प्रकार का खेल उनसे उम्मीद करते हैं, लेकिन क्या उस प्रकार का खेल होगा मैदान के ऊपर। और जिस प्रकार पहले मुकाबले में एंटरटेनमेंट किया था, एक गेंद में 6 रन की आवश्यकता थी, उसी परिस्थिति में मुकाबले को जीत में मुकम्मल किया था। वो टीम तुरफेटी मैदान पर खेल रही है, ये भी नहीं भूलेंगे मैदान पर। तो ये मुकाबला काफी बड़ा होगा, दर्शकों की तादाद आए दिन बढ़ती हुई। रात के 11:34, काफी शानदार माहौल है और इस सुनहरे सफर में चलता हुआ ये खतरनाक सफर मैदान के ऊपर। दोनों तरफ मैदान में दर्शकों की तादाद हम देख पा रहे हैं स्क्रीन, और ये सांसद ट्रॉफी 2019 का यादगार रंगीन सफर हम देख पा रहे हैं। बहुत बहुत प्यार मिला है प्रायोजकर्ताओं की ओर से, दर्शकों की ओर से, सभी का शुक्रिया अदा करेंगे। शुक्रिया अदा करेंगे हमारे दयानंद म्हात्रे, सचिन पाटिल, हमारे रोहन तरे हमारे संपर्क में थे कमेंट्री के लिए, और हमारे सुकेश जी डाकी, नीलेश जी पाटिल और सिद्धि विनायक क्रिकेट अंजर, इनका हम शुक्रिया अदा करेंगे। आज इस प्रतियोगिता से विदाई लेंगे न चाहते हुए भी। इस बीच राउंड विकेट, फुल टॉस गेंद, बल्ले का फेस को यहाँ पर खिलाड़ी मौजूद, मिड विकेट से आते हुए 1 रन यहाँ से प्राप्त करते, दूसरे की कोशिश यहाँ पर, क्या यहाँ पर नाकाम होगी या फिर पूरी होगी। अंपायर की उंगली सीधा आसमान को दिखाते हुए एक और नादानी मैदान के ऊपर, तीसरा विकेट यहाँ पर रन आउट के तौर पर। ये नादानी होगी, बिल्कुल ये नादानी होगी मैदान के ऊपर। 2 विकेटें, पिछले 2 विकेटों की बात करेंगे। एक हिमांशु जैसे नामी बल्लेबाज जिनके नाम से भिवंडी की क्रिकेट जानी जाती है, और ग्रामीण की यहाँ पर बात करेंगे रैंकिंग की, तो 4थे नंबर के रैंकिंग पर एक खिलाड़ी है, जिस खिलाड़ी ने नक्शे 11 के माध्यम से खेलते हुए रतनबा ट्रॉफी में क्या इस प्रतियोगिता में वहां पर धूम मचाई थी। क्या कहेंगे प्रसाद जी? नाही, हा तर मी म्हणेन पलटवार आहे, उलटफेर झालाय। 25 या धावसंख्येवर जी धावसंख्या रखडली होती जेव्हा फलंदाजी केलं ते भूषणच्या दुर्बे संघाने, आणि तिथून मात्र जो कमबॅक केला, खूप चांगली बॅटिंग केली, आणि त्या फलंदाजीला जणू काही इथे मात्र न्याय देत आहेत त्यांचे गोलंदाज। निश्चित जी प्रसाद जी, हाँ बिल्कुल सही कहा आपने। जिस प्रकार की बल्लेबाजी हुई, अंतिम स्लो ओवर में 30 रन पूरे किए थे अंतिम स्लो ओवर में, और उसी रन के आधार पर संघर्ष करते, मजा आएगा मुकाबले में, क्योंकि जो चीखे में गूंज रहा था मैदान अब सन्नाटे में तब्दील हो चुका है। बदलाव मैदान के ऊपर काफी हद तक हम देख पा रहे हैं। पटकी हुई गेंद थी इस बार, बहुत ही शानदार शॉट, हुक किया और खिलाड़ी मौजूद, लेकिन दर्शक की भूमिका में गेंद सीमा पार, शानदार छक्का। शुक्रिया डीजे। निश्चित कल के लॉर्ड्स हम बताएंगे आपको इस ओवर के बाद। यस, रोहन तरह हमें जानकारी देते हुए जीजी स्पोर्ट्स वाकलन तो और पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवाइन से गुजारिश है सुबह आपको 11:30 बजे रिपोर्टिंग करनी है, और 11:30 बजे टॉस करेंगे, ठीक 11:15 बजे पहला मुकाबला आगाज किया जाएगा। 17 रन विलासपोती, रानल और झुंजार स्कोलचेद, ये पहला मुकाबला होगा 11:30 बजे, ठीक टॉस करेंगे 11:15 जब पहले गेंद फेंकी जाएगी। इस बात पर गौर करें, यदि आप लाइव के जरिए इस मुकाबले को देख पा रहे हैं तो आपके लिए सूचना या हम ऐलान करें आपके लिए। तो बढ़ेंगे, रुक करेंगे यहाँ पर प्रतियोगिता की तरफ। विलासपोर्ट राहनल वर्सेस कोलचेत पहला मुकाबला होगा। दूसरा मुकाबला पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दीवा वर्सेस जीजी स्पोर्ट्स वाकलन। तीसरा मुकाबला सापाड़े वर्सेस किडकाली। चौथा मुकाबला जयहरी राजनौली वर्सेस अजीवली। उसके बाद मुकाबला होगा कारिवली वर्सेस शिवकर। उसके बाद मुकाबला होगा केवनी स्पोर्ट्स केवनी वर्सेस मोटागांव नीलेश मात्रे को हम देख पाएंगे। यस, बढ़ेंगे यहाँ पर चटपटी कॉमेडी की तरफ। यहाँ पर दर्शक पाटिल थोड़ी सी चार्जिंग करते हुए, यानी कि खाना खा के आ चुके, तो आप उनकी आवाज में और दमकम देखेंगे। आइए बढ़ते यहाँ पर चटपटी कॉमेडी तरफ। धन्यवाद मच्छिंद्र पाटील. बघूया, आणि 24-30 चेंडूचा बाकी खेळ आहे बघूया. आणि हा या स्पर्धेतील शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटची कलगी तुरा, शेवटची धुमत चक्री चकमक जुगलबंदी आत्ताशबाजी हमरी तुमरी रशेगेच कलगी तुरा यादवी रण धुंदवी रण धुमाळी रण कंदन रणभेरी. कारण मगाशी सगळे शिवसेनेवाले बसले होते, कारण व्यासपीठ एक शेवटी युती आहे.
जरी भांडण नवरा बायकोचा केलाय, सकाळी बायकोला झोडपाची, संध्या पाणी बोले चौपाटीवर न्यायचं, शेवटी युती. शेवटी तडजोड आहे. तर गोलंदाज तयार. हिरण लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू बघूया, अतिशय चांगला चेंडू किती सफारी चेंडू पुश करतो, टॅप करतो, चेंडू बदलला बघूया. तो संघाची धाव संख्या 3/17 अशी दमच्या बघूया. जरी धावा 17 असल्या 18 वर बघूया एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसळणी मालदी धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धाव संख्या 3/18. 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा कुंभ मेला, क्रिकेटची गंगा गेली, क्रिकेटची गटार गंगा, तुर्बे बनाम रमणिक अलिमघर. 2 बलाढ्य अव्वल संघ, दादा संघ. आणि हा म्हणता यस. तर रिव्हर्स फटका ही आता नवीन फॅशन आहे, याला म्हणतात येडजावा फटका. तर याच्यासाठी मला देखील बरेच फोन येतात, आता हा फटका तुम्ही शब्द कधी वापरणार. आणि हा पुन्हा फुलटा चेंडू बघूया, दमदार ड्राईव्ह चेंडू डीप मिड विकेटला. आणि अतिशय चांगला हो वाटा अप्रतिम फेक बघूया, चांगलं कलेक्शन. तर संघाची धाव संख्या धावून बोलले बघूया 19. 20 वर 3/20 जिंकण्यासाठी अजूनही बघूया. जबरदस्त अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न कर सामना करूया. 19 बाईक्स आहेत. आणि अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, जाली मारा, जलाल मारा, विषारी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. नक्कीच. आणि स्टंपवर उड्या मारताना जरा प्लीज, जर नियम चुकला तर काय होईल. त्याला आणला एक तर मी तुला. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कर. हो अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. आणि बाई थांबूया. तर माझा झालाय पगार, येईन रोख नको उधार. आजच माझा झालाय पगार, येईन रोख नको उधार. पोट पतली झटकन उठली, पोट पतली झटकन उठली, अशी पातानी गाजवली. अहो रात्री या अंटीची दवा घंटी वाजवली. अहो रात्री या अंटीची. धन्यवाद माट्या. बघूया आंटीची नाही तर बंगालीची वाजवली घंटी, कारण बाजूला सगळ्या बंगाली बाई आहे, त्याच्यामुळे भाडं आपल्याला मिळतं दादा, त्यांच्या सध्या आपलं पोट भरतंय. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर हिरण. आणि हा पुन्हा एक चांगला चेंडू बघूया पुन्हा एकदा. आणि अतिशय चांगलं रनिंग म्हणजे विकेट रमणिक अलिमघर संघाचा बघूया. तर 2 धाव मिळतील. तर संघाची धाव संख्या मुसळणी माझी संघाची धाव संख्या झाली 26. एक रंगतदार सामना बघूया. 12 चेंडू आणि 26 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या 17-1-9. त्याच्यानंतर धावा आल्या दशरथ पटेल. आपण पाहतोय आपल्या अंपायर माट्याला, फलंदाज जेव्हा चौकार मारतो तेव्हा नाचतो, विकेट मिळते तेव्हाही नाचतो. म्हणजे नवरा मरो नवरी मरो, आम्हाला जेवण मिळो. नक्कीच. तर काही लोक त्याच्यात येतात, एक डोला स्टेजवर, दुसरा डोला तिकडे जेवणावर, कधी झाकणं उघडतात. बरं पाहुण्यांचे असतं याचं. आणि काही लोक तर असं असतात, पहिल्या पंक्तीला बसणार, नंतर मग मटण शिल्लक राहते की नाही राहते. धन्यवाद. असा जल्लोष करा, फक्त चावटपणा करू नका. न जाताना आपल्याच घरी जा. न काय असतं त्याला संख्या असते, सगळे दरवाजे सारख्या मापाचे असतात. म्हणजे सोसायटीमध्ये सांगतोय, समजत नाही सला आपला दरवाजा कोणा, शेजारणीचा दरवाजा कुठला. तर 12 चेंडू आणि संघाची धाव संख्या 26. 13 धावांचा स्किन नवडेल बघूया. उर्वरित 24 चेंडू बाकी आहेत बघूया. एक रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा होण्या प्रेक्षणीय सामना.
18 चेंडू आणि 30 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 30 रन्स. म्हणजे प्रति षटका मग 10 धावांचा स्टिंग रन रेट. 18 चेंडू 30 धावांची गरज. रंगतदार सामना, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना, प्रेक्षकांच्या कदारा ठाव घेणारा, मतीत कुंठित करणारा, मेंदू शून्य करणारा, रोमहर्षक, रोमांचक, नाट्यमय, रंजक सामना. 18 मध्ये 30 धावांची गरज. तर गोलंदाज तयार. आणि हा चेंडू येस स्वैर महाराष्ट्र बघूया, आउटसाइड द ऑफ स्टंप बघूया, चांगला चेंडू बघूया. आणि वाईटचा असं वाटलं होतं की इथून पुन्हा एकदा एक धाव मिळते बघूया. चांगला चेंडू उजव्या बाहेर थोडासा हे झाला बघूया आणि एक धाव मिळते बघूया. उर्वरित चेंडू 17, धावा पाहिजे 29. तर स्पर्धेचा नियम सुपर ओव्हर. काही ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असतं कारण नवीन नवीन फॉर्मॅट वापरतात. काही ठिकाणी नाणेफेक माटे अंपायर आलेल्या संधीचं सोनं करा प्लीज. खरी संधी पुन्हा येत नाही कारण गोट्या अंपायर इथंच झाला तयार. 500 रुपयाच्या स्टार्ट झाला, आता 16,000 सांगतोय. शरद पवारने 80,000 दिया, अजित पवारने 20,000 दिया. अरे बारामती सुधारले नसते का एवढे दिले असते तर. धन्यवाद. त्यांच्याकडे पैसे असते सिंचन घोटाळा केला असता का. म्हणजे काय टार्गेट आहे बघूया. म्हणजे गोट्या अंपायरला मी कधी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही बघूया. नक्कीच. लेकिन गोट्या काला आहे लेकिन दिलवाला आहे. आता एका ठिकाणी गाणं लावलं होतं, अमावस्येचा अंधार. चांदणं म्हणतो थोडं आले म्हणतो, गाणं लाव म्हणतो. अरे तुला काय तो आम्हाला तरी दिसतंस का. मच्छरला बंधू दिसणार नाही म्हणून गोट्याच्या अंगाशी मच्छर फिरकत नाही. गोट्या अंपायर किलोमध्ये विकणारा गोट्यानंतर तोल्यामध्ये विकायला लागला. म्हणजे ग्रॅम मध्ये. सोन्यापेक्षाही गोट्या माग. खालच्या गोट्याने अख्खा गोट्या. तर सगळे धाव बोलले बघूया. 27, 27. आणि हा चेंडू बघूया. पुन्हा एकदा चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला. अशा प्रकारे पुन्हा एकदा एक चांगला रनिंग म्हणजे एक धाव मिळते. तर संघाची धाव संख्या मुसळणीमध्ये धाव संख्या फैलावली. धावाना आकार चालना धाव संख्या जाऊन बोलले बघूया 28. 3 बाद 28, 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा. आणि हा म्हणा स्टेअर केला बघूया चेंडूला. तर सोलापूरहून त्यांचं इथं आगमन झालं बघूया. वास्तविक पंढरपूर हे सोलापूरमध्ये येतं. अतिशय जबरदस्त तीर्थक्षेत्र, आषाढी वारी. कारण मी नियमित वारकरी आहे, फक्त मी सॉफ्ट वारकरी आहे. 50-50. कधी कधी अंडा म्हणजे माइल्ड. कारण माणूस कसा ऑलराऊंडर पाहिजे. तर सुनील पवार ते देखील अरे मालकरी आता चांगला निर्णय घेतला. तर सुनील पवार एक चांगलं समालोचक बघूया, ज्याने मला मच्छिंद्र पाटील मुरबाड येथे एक सुपारी दिली होती. सुपारी म्हणजे ऑफर. तर सुपारी म्हटल्यानंतर लगेच आलं दादा की काय. तर या स्पर्धेसाठी बघूया आमचे सुमित भोईर भगवा चषक उंबारड्याचे बघूया धन्यवाद दिले बघूया समालोचक कक्ष तसेच या स्पर्धेसाठी. पहिल्या षटकात धावल्या 9, नंतरच्या षटकात आल्या 8, नंतर 9 बघूया. आणि चौथ्या षटक आणि 12 चेंडू उर्वरित बाकी बघूया. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांचे प्रति षटकामध्ये 13 धावांचे. 12 चेंडू 26 धावा. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 20. 12 चेंडू 26 धावा. धावानी चेंडू से गणित फॉर्म्युला समीकरण तंत्र इक्वेशन समीकरण. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 26 रन्स. तुर्बे बनाम अलीमगराचा हा विद्यमान सामना. दोन्ही संघ तुल्यबल, बलाढ्य, अव्वल, दिग्गज, मातावर, बलाढ्य, बलिष्ठ, बलशाली, ताकदवर संघ. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 26 रन बघूया. चौथा षटक घेऊन गोलंदाज
बॉलिंग मार्गवर गोलंदाजीच्या भोवळ्यावर रॅम्पवर उंबरट्यावर तयार. चौथं षटक, पहिला चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. मुन्नदा पहिला चेंडू. ये वाटा मन जबरदस्त मारा. हे काय आहे दादा नक्की? लेग बाय. चांगला चेंडू. आणि हा वाईटचा इशारा. आता जरा पोट वरती कर, जसा गोट्या करतो. नक्कीच. आणि हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघूया. चेंडू लंगाला ट्रॅव्हल होईल. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण बघूया. पुन्हा एकदा खरा फेक. 2 धावा मिळतील तर संघाचे धाव संघाने जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू 10 आणि धावा पाहिजे. बघूया 24. 10 चेंडू 24 धावा. 2.40 असं अस्किंग नाणेर. बघूया 10 चेंडू 24 धावांची गरज. 23. 2.30. राईट राऊंड द विकेट. आणि जोरदार अपेल. तर पंच गोट्या एका ठिकाणी अंपायरिंग करत सारखा चुकायला लागला. त्याला विचारलं, तू काय गोट्या 4 घेऊन जातोस का? नाही म्हणतो सा, हे तुझ्यावर त्या 4 गोट्या तुझ्याबरोबर 2 गोट्या. आता पटकन मला हात वरती लावला असेल, खाली लावायचं तर या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट बघूया GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट इन. कारण घर बसल्या देखील पाहू शकता ही स्पर्धा. कारण समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला बिअरचा ग्लास, डाव्या बाजूला चाकणा. बायकोला पण बरं वाटतं नवरा माझा घरात आहे. आणि फलंदाज बाद. यस. दर चौथा फलंदाज बाद. चौथा गडी घरात. चौथी लागलेली अवदसा. 7.5 नट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर. चौथा मुतखडा बाजूला. तर जवळ बघूया संघ बॅकफुट बघूया. रमणिक अलीमघर मगाशी त्यांचे प्रेक्षक आता कुठे झाले? डोक्याला हात लावून बसलेत. बघूया म्हणजे एखादी लग्नाची बरी भैयावर पळून गेली की आई बाबा हात लावायला बसतात. आता काय करायचा? नाही ही आपली सगळी ओळखीचे आहेत. कारण जवळ 2001 पासून भिवंडीमध्ये आहे. 2001 जेव्हा लहान होते हे, तेव्हा गोदडीमध्ये मुतत होते, तेव्हा आम्ही इथं समालोचन केलं चालू. आरशी बाटे फाउंडेशन पहिले ठेमगर. तर 5 बाद 34 असे दमछाक पिछे हट शरणा छोटी क्रिकेट आहे. बघूया क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस. क्रिकेटचं भविष्य आणि शरद पवारांचं राजकारण कधी कोणाला समजणार नाही. तर पुन्हा एकदा 1 धाव मिळते. उर्वरित चेंडू बाकी आहेत. बघूया 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावांची गरज. तर आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असेल. बघूया अतिशय चांगली स्पर्धा. बघूया खासदार चषक 2019. आमचे डाकी साहेब आणि लेश पाटील या स्पर्धेचे मेन आयोजक. अतिशय चांगली स्पर्धा, चांगली क्रिकेट प्रतियोगिता, क्रिकेटचा कुंभ मेळा. बघूया क्रिकेटचा महासंग्राम. आणि यस पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगात. धन्यवाद मान्या. बघूया धन्यवाद माट्या. बघूया काय अंगाला जंत तर अंगात जंत झाले की असं पोरग करतं. मग गोळी घेतली की पुढून आणि मागून जंत बाहेर पडतात. एक गोष्टीकडे लक्ष वेधतोय. सामन्याचा टाय झाला तर सुपर होईल. आणि असं वाटलं की पंच सकाळी अंघोलीला आपण साबण लावतो तसं की चित्र पाहायला मिळालं. नक्कीच. एक तर अंगाला कंड सुटला. कंड म्हणजे खाज. तर संघाचा शेवटचा गोलंदाज
आणि हा येस सटपे चेंडू पुन्हा एकदा येस. तर आजच्या दिवसातले जे समालोचक बघूया सुनीलजी पवार, मच्छिंद्र पाटील, प्रसाद परब सर, आमचा ओंकार शेटे, तसे जयवंत पाटील असतील आणि सुभाषजी धुमाळ जास्तीत जास्त स्कोरिंग केलेलं आहे. बघूया स्कोरिंगचं काम त्यांनी पाहिलेलं आहे. अतिशय चांगलं स्कोरिंग. आणि हा चेंडू जाईल येस सीमारेषे बाहेर, कारण आउटफील्ड फास्ट आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणजे नाकाला मुका घ्या. चला शेंबूड नाही यायचं तोंडात. आता मुका कुठे तो तरी माहित पाहिजे का नको. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 12 रन्स. 4 मध्ये 12. एक रंगतदार सामना बघूया. पुन्हा तयार. शेवटचा क्लायमॅक्स. शेवटचा षटक प्रगती पदार बॉलिंग मार्कवर तयार. आणि हा पुन्हा येस. बघूया धावा किती मिळतील. आणि बघूया फलंदाज तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी बघूया 11 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक केला होता बघूया, पण फलंदाज माझ्याकडे बघूया. कारण आता हे कशी खेळपट्टी थोडासा मॉच्चर झाले, त्याच्यामुळं खेळपट्टी थोडी गोलंदाजीला पोषक आहे त्याच्यामुळं. तर ओंकार शेट्टी या स्टेजवर 3 चेंडू आणि 11 धावांचे सामना बरोबर टाय झाला बघा. त्याच्यानंतर निकष आहे तो सुपर ओव्हर. कृपया सुपरमध्ये जाऊ नये ही श्रींची इच्छा. तीन मध्ये 11 बघूया. गोलंदाज शेवटचा गोलंदाज तुर्बे बनाम अलीमगराचा हा विद्यमान सामना बघूया. एक जबरदस्त आयोजन, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. उर्वरित 3 चेंडू बाकी. हा व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा तुर्बे संघाने पुन्हा एकदा तर 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. या चेंडूला आता निकाल लागेल बघूया. कारण शेवटची पेटी फुटायची बाकी आहे. कारण शेवटची पेटी ग्रामपंचायतचं इलेक्शन जास्त लक्ष असतं बघूया. कारण शेवटची निर्णायक पेटी, कारण याच्यामध्ये भवितव्य लपलेलं असतं. याच्यामध्येच गेम होतो. शेवटच्या पेटीमध्ये एक तर लपवली जाते, कारण शेवटच्या पेटीमध्येच बोगस वोटिंग असते जास्त. दुबाद बरोबर आहे की नाही. 2 मध्ये 11. 2 बॉल्स टू गो, 11 रन्स नीडेड. आणि यस चांगला चेंडू पुन्हा द्या. यस जरी आता मारा टाकला सोबत तर फरक पडणार. कारण तुर्बे संघ जवळजवळ वेजाच्या उंबरट्यावर. फक्त अंमलबजावणी, फक्त फॉर्मॅलिटी बाकी या जवळजवळ. आणि व्हाईट टाकला जरी चेंडू चौकार गेला तर जर तर हा संबंध पहिली फट सांभाळा. कारण भीतीत उचली नाही, भीती फटीची आहे. यस आणि अशा प्रकारे तुर्बे संघाचा हा जबरदस्त विजय. जबल 2 सामने जिंकून पुन्हा विजयाची मुसंडी. हा शेवटचा सामना होता. सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच भूषण पाटील. या स्टेजवर भूषण पाटील अतिशय विस्फोटक फलंदाज. पुन्हा एकदा आपलं चांगलं दाखवून दिलं बघूया. प्रतिमा एक जबरदस्त लवकेला साजेसा खेळ केला भूषण पाटील या स्टेजवर. आणि 12 धावा देऊन बघूया. 1 विकेट घेतला आणि बॅटिंग परफॉर्मन्स 12 रन केले. म्हणजे चांगला परफॉर्मन्स, चांगलं प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स. तर आजचा दिवस संपलेला बघूया जवळजवळ. याच्यानंतर उद्या भेटूया ठीक 12 वाजता. तर भूषण पाटील या स्टेजवर तुर्बे संघाचा फलंदाज 12 धावा आणि
12 धावांनी एक बळी बघूया, चांगला परफॉर्मन्स दिला आणि आपल्या संघाला विजय मिळून दिला, त्याबद्दल पुन्हा धन्यवाद. तर माटे अंपायर तसे आमचे मच्छिंद्र पाटे असतील, प्रसाद प्रवस्थे, ओमकार शेट्टे, सुनील पवार आणि आमचे सुभाष धुमाल, धन्यवाद दिला. आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. भूषण पाटील आपण सामनाविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे.